नाही, अगदी ती गोष्ट खरी आहे. कारण मध्ये जर बघितलं सोलापूर जिल्ह्याच्या आणि मोहोळ तालुक्याच्या एकूण राजकारणामध्ये आपण जसं डाव खेळतो आणि त्याच्यामध्ये जो एक हुकमाचा एक्का म्हटला जातो. तर मोहोळ तालुक्याच्या ओव्हरऑल राजकारणामध्ये राजन पाटील हे हुकमाचा एक्का मानले जातात. कारण ते जवळपास 40% मतांचे स्वतः इंडिव्हिज्युअल मालक आहेत. मागच्या 5 वर्षामध्ये यशवंत मानेंनी बऱ्यापैकी काम पण केलं. परंतु झालंय काय की ते त्यांच्याबद्दलची थोडीशी एक अँटी इन्कम्बन्सी एक तयार झाली आहे मतदारसंघात. परंतु अशी एक शंका व्यक्त केली जाते की यशवंत माने हे अजित पवार गटाचे आमदार म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये आत्ता फिरत आहेत. पण मागच्या 15 दिवसापूर्वी त्यांनी भिगवणपासून बारामतीपर्यंत सुप्रियाताई सुळेंच्या गाडीमध्ये बसून प्रवास केलेला आणि त्यामुळे तेव्हापासून मग एक वेगळी चर्चा या तालुक्यातल्या लोकांमध्ये होते की कदाचित यशवंत माने हे शरद पवार गटांमध्ये जाऊ शकत आहे. आता नव्याने राजन पाटलांनी या सरकारकडून अप्पर तहसीलचा आंधरमध्ये अप्पर तहसील करावं असा एक ठराव मंजूर करून आणला आणि अप्पर तहसीलचा प्रस्ताव पारित करून आणला आहे विद्यमान सरकारने. त्याच्या विरोधामध्ये मोहोळमध्ये प्रचंड जनारोष आहे. वरवरची जर मतं विचारली मोहोळ तालुक्याच्या एकूण राजकारणामध्ये मराठा समाजाचं मोठं प्राबल्य आहे. दुसऱ्या क्रमांकाला धनगर समाज, पण ते एकमेकाला अँटी चालणारे संघ आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार. हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर्स अँगल आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहोत. सोलापूरचं राजकारण कसं चालतं, सोलापूरमध्ये जातीय फॅक्टर किती महत्त्वाचे ठरतात आणि या संदर्भात आपण मान्यवरांशी चर्चा करतच आहोत. अशाच एका विषयासंदर्भात अशाच एका विधानसभा मतदारसंघाबाबत आज आपण चर्चा करणार आहोत, तो म्हणजे मोहोळ विधानसभा मतदारसंघ. आणि मोहोळबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रवीण सर. सर, चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा असेल की मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या काय चाललंय आणि एकंदरीत राजकारण कुणाच्या बाजूने आहे? मोहोळ मतदार संघाचा जर विचार केला तर मागच्या लोकसभा आता ज्या रिसेंटली ज्या लोकसभा निवडणुका झाल्या तर त्या मतदारसंघाचा विचार केला तर काँग्रेसच्या आमदार आणि विद्यमान खासदार आता प्रणिती शिंदे यांना 1,28,000 मतं मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपचे राम सातपुते यांना 65,000 मतं मिळाली. असं जर हे सगळं कॅल्क्युलेशन बघितलं तर या मतदारसंघातून काँग्रेस किंवा महाविकास आघाडीला जवळपास 63,000 मताधिक्य मिळालेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला तसं स्पष्ट सांगता येणार नाही की कल नेमका कोणाकडे आहे. कारण लोकसभेमधलं जे चित्र होतं ती वेगळी परिस्थिती होती. आता विधानसभेत जी निवडणूक येते त्यावेळी कदाचित याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल. मतदारसंघाचं आपण बोललोच, पण राष्ट्र 2009 पासून राखीव मतदारसंघ आहे. तर राजन पाटील म्हणतील तो उमेदवार निवडून येतो अशी एक परिस्थिती आहे. तर यात कितपत तथ्य आहे? नाही, अगदी ती गोष्ट खरी आहे. कारण मध्ये जर बघितलं सोलापूर जिल्ह्याच्या आणि मोहोळ तालुक्याच्या एकूण राजकारणामध्ये आपण जसं डाव खेळतो आणि त्याच्यामध्ये जो एक हुकमाचा एक्का म्हटला जातो. तर मोहोळ तालुक्याच्या ओव्हरऑल राजकारणामध्ये राजन पाटील हे हुकमाचा एक्का मानले जातात. कारण ते जवळपास 40% मतांचे स्वतः इंडिव्हिज्युअल मालक आहेत आणि त्यांचा प्रभाव हा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये त्याचबरोबर मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि ती मतं ती खिशात घेऊन उर्वरित मतांचे बेरजेचं राजकारण करण्यामध्ये राजन पाटील आणि त्यांची 2 मुलं बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील हे माहीर आहेत. आणि त्यामुळंच ते म्हणतील तोच उमेदवार त्या मतदारसंघातनं आत्तापर्यंत निवडून आला आहे. परंतु आत्ता परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. कारण या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं होतं. असं असताना त्यांचा जिल्हा परिषद गट किंवा त्यांचा जो बेल्ट आहे त्या व्यतिरिक्त ते फारसं त्या मतदारसंघातून भाजपला लीड देऊ शकले नाहीत. भाजपचा उमेदवार जे आहेत राम सातपुते होते ते पिछाडीवर राहिलेले आहेत. आणि इथं जवळपास 63,000 मतांचं लीड काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पारड्यात पडलं. याचा अर्थ असा आहे की हे कुठंतरी आता थोडंसं त्याला ब्रेक लागतो. त्याचबरोबर मोहोळ तालुक्यामध्ये असं विचार केलं तर त्यांच्याच पक्षातले उमेश पाटील म्हणून जे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत. ते प्रवक्ते आहेत पक्षाचे त्यांच्या. पण त्या दोघांमध्ये कधी अशी जमताना दिसत नाही. मतदारसंघांमध्ये ते परस्परांच्या विरोधात कुरघोड्या करतात, एकमेकांवर टीका करतात आणि त्यामुळं काही पक्षांचं त्यांचं दुभाजन झालेलं आहे जवळपास. अशी ती एकूण सगळी परिस्थिती आहे. या लोकसभेला यशवंत माने हे विद्यमान आमदार जरी असले तरी सगळी सूत्र ही अनगर म्हणजे माजी आमदार राजन पाटलांच्या नेतृत्वातच पुढे जातात. आणि मागच्या 5 वर्षामध्ये यशवंत मानेंनी बऱ्यापैकी काम पण केलं. परंतु झालंय काय की ते त्यांच्याबद्दलची थोडीशी एक अँटी इन्कम्बन्सी एक तयार झालेली आहे मतदारसंघामध्ये. आणि त्याचबरोबर आता मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो एक मोठा फॅक्टर या मतदारसंघामध्ये होतो. आणि शरद पवारांना मानणारा एक स्वतंत्र मोठा एक गट आहे
मोहिते पाटलांना मानणारा एक स्वतंत्र गट या तालुक्यामध्ये आहे. आणि दक्षिणचा जो भाग आहे मोहोळ दक्षिणचा, तो भाग नेहमी राजन पाटलांच्या अँटी राहिलेला आहे. भले त्यांची मतांची टक्केवारी किंवा ओव्हरऑल जर आकडेवारी बघितलं तर ती कदाचित राजन पाटलांच्या मतांपेक्षा जास्त आहे, परंतु ते विखुरलेल्या परिस्थितीमध्ये आहे. त्यांना अपेक्षित नेतृत्व नाही आणि नेतृत्व नसल्याच्या एका अभावापोटी राजन पाटलाची एक हाती सत्ता मोहोळ तालुक्यात आतापर्यंत चालत आहे. पण उद्याचं चित्र काय असेल ते आत्ता सांगताय. तुम्ही म्हणलात की बरोबर सगळ्यांची ताकद चित्र सांगता येणार नाही, स्पष्ट नसेल आहे. पण या मतदारसंघाचा जर विचार केला तर महाविकास आघाडीची ताकद आणि माहितीची ताकद किती एकंदरीत मतदारसंघामध्ये? नाही, तसं तर तो मूळ राजन पाटील ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे हे अजित पवार गट आणि शरद पवार गट व्हायच्या अगोदर किंवा शिंदे सेना आणि ठाकरे सेना व्हायच्या अगोदर तशी तर ती राष्ट्रवादीचा तो बालेकिल्ला आहे. आणि त्या मतदारसंघामध्ये तो मतदारसंघ राखीव आहे आणि त्यामुळं त्या राखीव मतदारसंघामध्ये दलित समाजाचं मोठं मतदान, त्याच्या मोहोळ मतदारसंघाला जो जोडलेला जो एक तालुका आहे उत्तर तालुका, या तालुक्यामधलं मोठं मतदान हे दलितांचं आहे आणि ते निर्णायक असतं. आणि मग या मतदारसंघामध्ये कसं आहे की दलित एक चेहरा आहे आणि मग त्याच्यामागे मग इतर समाज त्यांच्यासोबत जायचं नाही, हे जाती इक्वेशन्स वगैरे आतल्या अंडरकरंट्समध्ये आहेत. बळीराम काका साठे नावाचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष याच मतदारसंघातून येतात, जे आत्ता शरद पवारांच्या गटामध्ये आहेत आणि त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पण आहेत. त्यामुळं हे सगळे नेते एकमेकांसोबत या निवडणुकांमध्ये काय भूमिका घेतात आणि मग त्याच्यावर ते ठरेल की काय होणार आहे नेमकं याच्यामध्ये. आत्ताच्या घडीला जर बघितलं तर तसं भाजप म्हणून तिथं फार वर्चस्व नाही आहे भाजपाचं तिथं. आता तिथं शिवसेना दुभंगलेली आहे, 2 गटांमध्ये विखुरलेली आहे. सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा सिंगल मतांचा आकडा जर विचार केला तर आत्ता या मतदारसंघामध्ये शरद पवार गट हा तुल्यबळ आणि ताकदीचा दिसून येतो. शरद पवार गटाचा तुम्ही उल्लेख केला तर शरद पवार गटाकडून कोणता स्पेसिफिक चेहरा मतदार या यंदाच्या निवडणुकीमध्ये असेल मैदानात? अद्याप ही बाबत मुळात अजून गुलदस्त्यात आहे, परंतु अशी एक शंका व्यक्त केली जाते की यशवंत माने हे अजित पवार गटाची आमदार म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये आत्ता फिरत आहेत. पण मागच्या 15 दिवसापूर्वी त्यांनी भिगवणपासून बारामतीपर्यंत सुप्रियाताई सुळेंच्या गाडीमध्ये बसून प्रवास केलेला आणि त्यामुळे तेव्हापासून मग एक वेगळी चर्चा या तालुक्यातल्या लोकांमध्ये होते की कदाचित यशवंत माने हे शरद पवार गटांमध्ये जाऊ शकत आहेत. परंतु शरद पवारांचा म्हणजे 1971 साली ज्यावेळी शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री होते तेव्हापासून त्यांचा या मतदारसंघाची थेट आणि इथल्या लोकांशी थेट संपर्क आहे, थेट कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. त्यामुळं कदाचित शरद पवार जो कोणी उमेदवार देतील त्याचं पारडं जड राहील आजच्या घडीला तरी असं दिसतंय. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा दुष्काळी पट्टा आहे. तर विद्यमान आमदार आपले यशवंत माने असेल तर त्यांनी मतदारसंघात एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं मतदारसंघात कामं झालेत नाही झालेत? यशवंत मानेंच्या कामांच्या बाबतीत म्हणजे त्यांनी कामं बऱ्यापैकी केलेली आहेत, परंतु दुष्काळी पट्टा हा जो उत्तरचा जो भाग आहे किंवा अनगर जो आहे, नरखेड जो जिल्हा परिषद गट आहे, या गटांमध्ये बऱ्याच ठिकाणी आणि वर पापरी खंडाळी वगैरे असा एक भाग आहे जिथं पाणी नाही आहे लोकांना बऱ्यापैकी. तर ते काही प्रश्न सुटलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून गेली 20-25 वर्ष झाले या भागातल्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीरातून जसाच्या तसाच आहे. फक्त यशवंत मानेंच्या माध्यमातून त्यांनी काही रस्त्याची कामं केली, समाज मंदिरांची कामं केली असतील, सभा मंडपांची कामं केली असतील, लोकल ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यामध्ये त्यांचं काम दिसतंय, त्यांचं मार्केटिंग बऱ्यापैकी. पण मधल्या काळामध्ये एक सुप्त सूर लोकांमध्ये ऐकायला मिळत होता किंवा राजकीय नेत्यांमध्ये ऐकायला मिळत होता की त्यांचे ठेकेदार बाहेरचे होते कामामध्ये आणि त्यांचा जो PA आहे तो जास्त ढवळाढवळ करतो कामांमध्ये आणि त्याच्या बऱ्याच मग आर्थिक विषयाच्या संदर्भात पण अनेक चर्चा होत्या आणि त्याच्यामुळंच कदाचित मधल्या 2-3 महिन्यांपूर्वी माजी आमदार राजन पाटील, त्यांचे चिरंजीव बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील आणि यशवंत माने यांच्यामध्ये काहीसा थोडासा बेबनाव झाला होता अशी एक चर्चा होती. आणि मग नंतरच्या काळामध्ये मग ते पॅचअप झालं त्यांचं, त्याच्या घडीला तर ते एकत्र फिरत आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो एक महत्त्वाचा विषय होता जो राहून गेला माझ्याकडून, तर मोहोळला जे तालुका अप्पर तहसील कार्यालयाचा एक विषय अत्यंत ज्वलंत आजच्या घडीला या तालुक्यातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न काय आहे, तर मोहोळचा जर भौगोलिक विचार केला तर मोहोळचा जो दक्षिणेचा भाग आहे तो कुरुल, कामठी आणि टाकळी सिकंदर किंवा बेगमपूर ही जी 4 गावं आहेत ही दक्षिण टोकाला आहेत आणि तिथल्या नागरिकांना ज्यावेळी तहसीलच्या संदर्भात महसुली स्वरूपाची जर काही कामं असतील
तर त्यांना ती मोहळा जायला लागेल. पण आता नव्याने राजन पाटलांनी या सरकारकडून अप्पर तहसीलचा अनगरमध्ये अप्पर तहसील करावं असा एक तो ठराव मंजूर करून आणला आणि त्यांनी अप्पर तहसीलचा प्रस्ताव पारित करून आणला आहे विद्यमान सरकारकडून. त्याच्या विरोधामध्ये मोहोळमध्ये प्रचंड जनारोष आहे आणि त्यामुळे त्याच्या विरोधात मोर्चे सुरू आहेत, आंदोलनं सुरू आहेत, उपोषणं सुरू आहेत आणि इनडायरेक्टली जरी राजन पाटलांचं प्राबल्य असलं तरी त्यांच्या विरोधातला मतांचा जो टक्का आहे तो वाढतोय असं या निमित्ताने स्पष्ट म्हणावं लागेल. त्याचं कारण काय आहे की गावागावांमध्ये चर्चा आहे की आता अप्पर तहसीलचं काय झालं आणि सर्वसामान्य माणूस ह्या विषयावर चर्चा करतो आणि मग त्याला तो प्रवास सगळा उलटा होणार आहे. कारण मोहोळपासून अनगर जवळपास 15 किलोमीटर आहे आणि इकडच्या लोकांचा जे अंतर आहे ते 20 ते 25 किलोमीटर आहे. म्हणजे तहसीलचं एखादं अप्पर तहसीलमध्ये एखादं काम असेल अल्टरनेटिव्ह तर त्याला ते अनगरला जावं लागणार आहे आणि मग त्याला ते त्रासदायक वाटणार आहे आणि म्हणून त्या विरोधामधल्या त्यांच्याच राजकीय विरोधकांनी या ठिकाणी मोठं आंदोलनाचं मोळ उभं केलं. पण अद्याप त्याला काही यश आलेलं नाही. आता त्याचा निर्णय काय झाला आहे, त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्थगिती दिली आहे, तात्पुरती स्थगिती आहे, पण तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि दबावाचं एक राजकारण आहे मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटलांचं. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या विरोधकांच्या गावामध्ये ग्रामसेवक त्यांचा असतो, त्यांच्या भागातला सोसायटीचा सेक्रेटरी त्यांचा असतो, तलाठी त्यांच्याशी संबंधित असतो आणि मग अशा पद्धतीची एक यंत्रणा, एक स्वतंत्र नेटवर्क, एक केडर बेस्ड नेटवर्क आपण जे म्हणतो, शैक्षणिक संस्था, शिक्षकांच्या संघटना, हे सगळं जे आहे, दूध डेअऱ्यांचे चेअरमन, कारखान्यांचे चेडबॉय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बांधून ठेवल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं या तालुक्यामध्ये वर्चस्व आहे का तर त्याचं उत्तर हो आहे. परंतु आत्ताच्या घडीला जर विचार केला तर लोक आता शहाणे झालेत, लोकांना कळायला लागले, राजकारण कळायला लागले. अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून लोकांना दररोज राज्यामध्ये देशामध्ये काय घडतं हे लगेच कळतंय आणि त्यामुळं ह्याच्यातून जर विचार केला, शेवटी मतदान हा गुप्त मतदानाचा हक्क आहे, त्यामुळे ते मतपेटीतून त्यांचा रोष मतदार व्यक्त करतात. त्याचीच परिणिती म्हणून कालच्या लोकसभेला 63,000चं लीड महाविकास आघाडीच्या पारड्यात पडले, जरी राजन पाटील महायुतीच्या बाजूने असले. तुम्ही म्हणलात 63,000चं लीड महाविकास आघाडीच्या बाजूने गेलं, तर एक पत्रकार म्हणून शेवटची फायनल कमेंट काय असेल मतदारसंघामध्ये, कोण जिंकतंय? पत्रकार म्हणून मी आता जर विचार केला, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे 2 महत्त्वाचे फॅक्टर या मतदारसंघामध्ये पण आहेत आणि संजय क्षीरसागर जे होते भाजपचे नेते, ज्यांनी लोकसभा त्यांच्या घराण्यानी लढली, विधानसभा लढली मागच्या वेळेस, 55,000च्या आसपास त्यांना मतदान होतं, तर ते आता शरद पवारांच्या गटाकडे गेलेले, ते पण इच्छुक आहेत, त्यांचे पुतणे इच्छुक आहेत. तर हे जे सगळं गणित आहे, तर मला असं वाटतं की हा सगळा जर व्यवस्थित ज्यांना बांधणी करता येईल या मतदारसंघाची व्यवस्थित, तो ह्या मतदारसंघातनं जिंकेल. आणि आत्ताच्या घडीला वरवरची जर मतं विचार केली, मोहोळ तालुक्याच्या एकूण राजकारणामध्ये मराठा समाजाचं मोठं प्राबल्य आहे, दुसऱ्या क्रमांकाला धनगर समाज आहे, पण ते एकमेकाला अँटी चालणारे संघ आहेत. पण असं असलं तरी मराठा समाज हा डॉमिनेटेड कम्युनिटीमध्ये आहे. त्याचं कारण असं की गावातला पाटील आणि गावातला सरपंच किंवा गाव हाकणारी जी काही मागच्या 5, 10, 15 वर्षातली माणसं आहेत ती आजही त्यांच्या शब्दावर गाव फिरतंय आणि मग ती माणसं ह्या निवडणुकीमध्ये कुणाच्या बाजूला वळतात, की शरद पवारांच्या सोबत जातात की अजित पवार गटांच्या राजन पाटलांच्या सोबत जातात, हे ज्यावेळी ठरल त्यावेळेस होईल. पण आत्ताच्या घडीला तरी शरद पवार गटाचं पारडं जड असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही सांगितलं शरद पवारांचं पारडं या मतदारसंघामध्ये जड दिसतंय. मला वाटतंय की या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा एकत्रित आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहात आणि या चर्चेला आपण इकडे कुठेतरी पूर्णविराम देऊयात असं मला वाटतं. की सर खूप छान वाटलं तुमची चर्चा करून. मोहोळ विधानसभा मतदारसंघात जाते समीकरणं कशी महत्त्वाची आहेत आणि एकंदरीत राजकारण कसं चालतं या संदर्भात तुम्ही आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. हॅलो महाराष्ट्राला जो तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमकडून तुमचं खूप खूप आभार आहे सर. धन्यवाद.